So this is classification of advertising. The question is explain the classification of advertising. ॲडव्हर्टायझिंगचं जे क्लासिफिकेशन आहे त्याचे काही बेसिस आहेत. त्यातला फर्स्ट पॉइंट ऑन द बेसिस ऑफ जिओग्राफिकल एरिया. In that, first point is local advertising. So you'll see, local advertising induce the local people to buy the products and services from the particular shop or particular establishment. लोकल ॲडव्हर्टायझिंग मध्ये काय केलं जातं तर ती लोकल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ही त्या पर्टिक्युलर लोकॅलिटी पुरती लिमिटेड राहते. तिथल्या ज्या लोकल पीपल जे आहेत त्यांना ते इंड्यूस केलं जातं टू परचेस दॅट प्रोडक्ट और सर्विस फ्रॉम द पर्टिक्युलर शॉप और द लोकल एस्टॅब्लिशमेंट. It undertaken by the retailers. The advertisements of departmental stores like Big Bazaar, also advertisements of the coaching classes, bakery, cinema house, etc. आता आपण लोकल ॲडव्हर्टायझिंगचे काही इमेजेस आहेत हे आपण बघूया. इमेज विजिबल आहे सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता दिस इज द लोकल ॲडव्हर्टाइजमेंट. त्या पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये जे काही तिथे शॉप्स आहेत त्यांनी त्यांच्या इथे पोस्टर्स, बॅनर्स किंवा इथे त्यांनी बोर्ड जे आहेत हे लावलेले आहेत. सो दिस इज द लोकल ॲडव्हर्टाइजमेंट. अशा प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट आपण मार्केटमध्ये गेलो की आपल्याला बघायला बरेचदा मिळतात. अशा प्रकारच्या ॲड्स बघितल्यात कोणी? आय गेस तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असतील. Yes, ma'am. Another one. सो ह्या इमेजमध्ये काय दिसतंय तर एक मार्केट प्लेस आहे आणि तिथे बरेचसे शॉप्स आहेत आणि त्यांनी त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर त्याचे पोस्टर्स, बोर्ड्स किंवा बॅनर्स जे आहेत करून लावलेले आहेत. सो दिस इज लोकल ॲडव्हर्टाइजमेंट. मीन्स दिस इज लिमिटेड फॉर त्या पर्टिक्युलर लोकॅलिटी पुरती ही लिमिटेड आहे. सो दिस लोकल ॲडव्हर्टायझिंग इज अंडरटेकन बाय द रिटेलर्स. मग त्या लोकॅलिटीमधले, त्या लोकल एरियामधले तिथले जे रिटेलर्स आहेत तर हे अशा प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट्स या करत असतात. तिथल्या लोकल पीपल, तिथल्या लोकल जे माणसं आहेत तर त्यांना अप्रोच होण्यासाठी, त्यांना गुड्स किंवा त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत हे परचेस करून घेण्यासाठी. So this is first on the basis of geographical area. First part is local advertisement. Next is national advertising. National advertising covers the entire nation. नॅशनल ॲडव्हर्टायझमेंट अगदी देश पातळीवर ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. सगळीकडे देशभरात त्यांच्या ॲड्स असतात. नॅशनल ॲडव्हर्टायझिंग युजेस द नॅशनल मीडिया सच ॲज टेलिव्हिजन, रेडिओ एट्सेट्रा. आता अशा ज्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात की ज्या पूर्ण देशभरात केल्या जातात, यांचे मेन मीडिया सोर्सेस काय आहेत तर टेलिव्हिजन अँड रेडिओ. इंटरनेटवर सुद्धा हे ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतात बट मोस्टली टेलिव्हिजनवर केल्या जातात अशा प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स. आता यांचे आपण एक्झाम्पल्स बघूया. ॲड बघितले सगळ्यांनी? Yes, ma'am. टेलिव्हिजनवर आय गेस तुम्ही बघितली असेल ही ॲड. अनदर वन बघितली ही ॲड. सो दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ नॅशनल ॲडव्हर्टायझिंग. मीन्स जे नॅशनल मीडिया आहेत त्यामध्ये टेलिव्हिजन येईल, रेडिओ असेल, यामध्ये अशा प्रोडक्ट्सच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स या केल्या जातात. पूर्ण देशभरात आपण ह्या ॲडव्हर्टाइजमेंट्स बघू शकतो. इट इज रिलेटिव्हली मोर एक्सपेन्सिव्ह ड्यू टू द नॅशनल कव्हरेज. आता ह्या ॲडव्हर्टाइजमेंट्स लोकल ॲडव्हर्टायझिंगपेक्षा एक्सपेन्सिव्ह असतात बिकॉज याचं कव्हरेज खूप मोठं आहे. नॅशनल कव्हरेज आहे, त्याचा स्कोप मोठा आहे. आता यामध्ये काय काय इन्क्लूड होतात तर अजून काही एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज, गोदरेज, टाटा, बजाज,
हे याचे एक्झाम्पल्स आहेत की इथे नॅशनल ॲडव्हर्टायझिंगमध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट्स जे आहेत हे ॲडव्हर्टाईज केले जातात आणि त्यांचे काही एक्झाम्पल्स जे आहेत हे इथे मी इमेजेसमध्ये शो केलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता. ही एक डिटर्जंटची ॲड आहे. देन दिस इज डेअरी मिल्क अँड अमूल द टेस्ट ऑफ इंडिया. अजून कोणते एक्झाम्पल्स सांगता येतील की जे तुम्ही टेलिव्हिजन किंवा रेडिओवरती ॲड्स बघितलेले आहेत? नॅशनल ॲडव्हर्टायझिंग. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. आपण टेलिव्हिजनवर ज्या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतो त्या सगळ्या नॅशनल ॲडव्हर्टायझिंग्स आहेत. पूर्ण देशभरात त्या ॲडव्हर्टाइजमेंट सगळ्यांपर्यंत पोहोचत असतात. ओके. Soap. या सोप्स, खूप सारे सोप्स आहेत. आपण जे टेलिव्हिजन किंवा रेडिओवरती बघतो, ऐकतो ते नॅशनल ॲडव्हर्टायझिंगमध्ये येतील. असे खूप सारे आहेत. त्यामध्ये सोपची कॅटेगरी येतील, टूथपेस्ट येतील, देन अजून वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स असतात. सो लोकल ॲडव्हर्टायझिंग अँड नॅशनल ॲडव्हर्टायझिंग हे 2 पार्ट क्लिअर झालेत सगळ्यांचे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो थर्ड इज इंटरनॅशनल ऑर ग्लोबल ॲडव्हर्टायझिंग. आपण ऑन द बेसिस ऑफ जिओग्राफिकल एरिया बघतोय आणि त्यामध्ये आपण हा तिसरा पार्ट आहे इंटरनॅशनल ऑर ग्लोबल ॲडव्हर्टायझिंग. सो इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग कवर्स द नंबर ऑफ कंट्रीज. आता इंटरनॅशनल मीन्स इथे कोणत्याही प्रकारे बाउंड्रीज येत नाही आहेत, नॅशनल बाउंड्रीज. इट कवर्स द नंबर ऑफ कंट्रीज. It is undertaken in order to induce the global buyers to buy the product. आता इथे त्यांचं जे टार्गेट ऑडियन्स आहे, आता टार्गेट ऑडियन्स कोण आहेत तर ग्लोबल बायर्स. अगदी ग्लोबली त्यांनी त्यांचे प्रोडक्ट जे आहेत हे ॲडव्हर्टाईज करतात. इट इज एक्सपेन्सिव्ह ड्यू टू वर्ल्ड वाईड कव्हरेज. आणि ज्या इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग आहे हे नॅशनल ॲडव्हर्टायझिंगपेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह आहे बिकॉज याचा जो स्कोप आहे हा वायडर स्कोप आहे. It is expensive due to its worldwide coverage. And while engaging these international advertisings, the advertiser must keep in mind the rules, regulation, culture and the lifestyle. आता जेव्हा इंटरनॅशनली आपण एखादा प्रोडक्ट ॲडव्हर्टाईज करतोय किंवा तिथे अशा प्लॅटफॉर्मवर जाऊन तिथे आपण प्रमोट करतोय तर तेव्हा आपल्याला तिथले रूल्स, रेग्युलेशन, कल्चर, लाईफस्टाईल या गोष्टी सगळ्या माहिती असल्या पाहिजेत. आपण एक्झाम्पल्स बघूया. ग्लोबली ॲडव्हर्टायझिंग केलं जातं. त्यामध्ये इथे KFC आहे किंवा कोका कोला तुम्ही बघू शकता. यांच्या ॲडव्हर्टायझेस ज्या आहेत ह्या ग्लोबली केल्या जातात. यांचं जे स्कोप आहे हा खूप वाईड आहे आणि इंटरनॅशनल ज्या ॲडव्हर्टायझेस आहेत या थोड्याफार एक्सपेन्सिव्ह असतात. मीन्स नॅशनल ॲडव्हर्टायझिंगपेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह असतात बिकॉज इथला स्कोप जो आहे हा वाईड आहे. सो आपण 3 पार्ट बघितलेत. ऑन द बेसिस ऑफ जिओग्राफिकल एरिया, अंडर दॅट लोकल ॲडव्हर्टायझिंग means it is limited for particular locality. Then national advertising means national advertising त्या entire nation साठी केल्या जातात. Then international advertising means here no boundaries. इथे कोणत्याही प्रकारच्या बाउंड्रीज नाही आहेत. इट कव्हर द नंबर ऑफ कंट्रीज. इथे खूप सारे देश जे आहेत हे कव्हर होतात आणि वर्ल्ड वाईड ॲडव्हर्टायझिंग जे आहे हे केलं जातं. सो हे 3 पार्ट लक्षात आलेत सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next base is on the basis of media. First base आपला complete झालाय on the basis of geographical area. Then next is on the basis of media. कोणत्या प्रकारचे मीडियाज यूज करतात त्याच्यावर डिपेंड्स आहे. First is print advertising. It refers to the advertising in print media such as
न्यूजपेपर, मॅगझिन्स, जर्नल्स, पिरियॉडिकल्स एक्सेट्रा. प्रिंट, आता ह्या प्रिंट या वर्डमधूनच आपल्याला कळतं की काहीतरी प्रिंट या स्वरूपात आहे, मीन्स प्रिंटेड फॉर्ममध्ये काहीतरी आहे. मग त्यामध्ये काय असेल तर न्यूजपेपर्स आहेत, खूप सारे न्यूजपेपर आपल्या देशात, खूप सारे न्यूजपेपर आहेत. त्यामध्ये रिजनल काही असतील, काही जे आहेत हे अगदी नॅशनल लेवलवरचे न्यूजपेपर्स आहेत, खूप सारे न्यूजपेपर असतात. देन मॅगझिन्स, मॅगझिन्समध्ये पण खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत. काही बिझनेस मॅगझिन्स असतात, काही जे आहेत हे जनरल मॅगझिन्स असतात. देन जर्नल्स, जर्नल्स आहेत. दिस इज ऑल्सो इन्क्लुडेड इन प्रिंट advertising. And in the detailed information is about the product can be given in print advertising. प्रिंट ॲडव्हर्टायझिंगचा हा एक ॲडव्हान्टेज आहे की आपण त्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकतो. मग त्यामध्ये त्याचे सगळे फीचर्स कव्हर होतात. त्याचा जो USP आहे, USP मीन्स युनिक सेलिंग पॉईंट. त्या प्रोडक्टचं आपण एक युनिक सेलिंग पॉईंट की जे अदर प्रोडक्टमध्ये नाही आहे, पण त्या प्रोडक्टमध्ये खूप एक चांगला पॉईंट आहे, तर तो सुद्धा तिथे आपण इझिली कन्व्हे करू शकतो. इट इज वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिक अँड इफेक्टिव्ह मेथड ऑफ ॲडव्हर्टायझिंग. प्रिंट ॲडव्हर्टायझिंग हे खूप इकॉनॉमिक आहे, मीन्स इथे याचे रेट्स खूप लो आहेत. सी, तुम्ही एखादा जरी न्यूजपेपर परचेस करायला गेला तर तो हार्डली 5 ते 10 रुपयात मिळतो आपल्याला. सो प्रिंट ॲडव्हर्टायझिंग इज वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिक अँड इफेक्टिव्ह मेथड ऑफ ॲडव्हर्टायझिंग. So these are the some images. आता हे मॅगझिन आहेत इथे या दोन्ही फोटोजमध्ये. अशा प्रकारचे मॅगझिन्स असतात आणि तिथे अशा प्रकारचे ॲडव्हर्टाईज केले जातात. आता इथे कारची ॲडव्हर्टाईज केलेली आहे, इथे अजून काहीतरी दिलेलं आहे. देन इथे न्यूजपेपर आहेत. न्यूजपेपर्समध्ये सुद्धा काही सर्व्हिसेस इथे प्रमोट केलेले आहेत. लाईक इथे एक बँक जे आहे HDFC लाईफ, इथे काही ॲडव्हर्टाईज केलेलं आहे. सो दिस इज इन द फॉर्म ऑफ प्रिंट. आता हा प्रिंटेड फॉर्ममध्ये असतात, दॅट्स वाय इट इज नोन ॲज अ प्रिंट मीडिया. सो ऑन द बेसिस ऑफ मीडिया मधला फर्स्ट पॉइंट प्रिंट ॲडव्हर्टायझिंग. नेक्स्ट इज आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. Outdoor advertisements means giving the advertising message to consumers when they are out of their homes. मीन्स कस्टमर जेव्हा त्यांच्या घराबाहेर पडतात तर तेव्हा बाहेर त्यांना जे जे काही ॲडव्हर्टाईज दिसतात, मग ते पोस्टरच्या फॉर्ममध्ये असतील, बॅनर्स असतील, निऑन सायन्स, देन ट्रान्झिट ॲडव्हर्टायझमेंट, पॉप ॲडव्हर्टाइजमेंट, अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स दिसत असतात, तर त्या सगळ्या आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत. आपण एक एक करून त्याचे जे इमेजेस आहेत हे बघूया. सो अशा प्रकारचे सुद्धा होर्डिंग्स लागलेले असतात. हे बॅनर ॲडव्हर्टाइजमेंट आहे. हे नॉर्मल बोर्ड लागलेले असतात ना दुकानांच्या बाहेर, शॉप्सच्या बाहेर, तशा प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत. सो दीज आर द आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट. घराबाहेर पडल्यावर आपल्या ह्या ज्या ॲड्स आहेत हे आपण बघू शकतो. पोस्टर्स जे आहेत, बॅनर्स जे आहेत, काही होर्डिंग्स असतात, हे आपण घराबाहेर बघू शकतो. सो आय गेस आउटडोअर मीडिया हा पॉईंट तुम्हाला इथे इमेजेस बघून क्लिअर झाला असेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. सो इथे आपल्याला या पॉईंटमध्ये इम्पॉर्टंट काय आहे? आउटडोअर ॲडव्हर्टायझिंगचं मिनिंग मीन्स इट इज द ॲडव्हर्टायझिंग मेसेज टू द कन्झ्युमर्स वेन दे आर आउट ऑफ देअर होम्स. जेव्हा ते त्यांच्या घराबाहेर पडतात तेव्हा त्यांना ज्या काही ॲडव्हर्टायजेस दिसतात, दॅट इज आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. Next is internet advertising. Different types of internet advertisement include ad banners, websites, email advertising, search-based advertising, and so on. इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग हा खूप
वाईड सब्जेक्ट आहे. आता इंटरनेटवरती आपण खूप साऱ्या प्रकारे ॲडव्हर्टाईज करू शकतो. लाईक स्वतःचं एक वेब पेज तयार करू शकतो, एखादी वेबसाईट क्रिएट करू शकतो किंवा ॲड बॅनर्स आहेत किंवा काही ॲड्स ज्या असतात, ह्या सर्च बेस्ड ॲड्ससुद्धा आपल्याला येत असतात. आपण ज्या प्रकारचा कंटेंट हा सर्च करतोय, तर त्या प्रकारचा कंटेंट हा आपल्याला ॲडव्हर्टाईजमध्ये बरेचदा दिसत जातो. हे तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल, जेव्हा तुम्ही एखाद्या सर्च इंजिनवर काही सर्च करताय, मग क्रोमवर काही सर्च करताय किंवा अदर काही सर्च इंजिन असेल तर त्याच्यावर सर्च करताय, तर जे तुम्ही सर्च करताय तशा प्रकारच्या ॲड्स नंतर येत जातात. सो दिस इज अबाउट इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग.